गाड्यांना जाण्यासाठी मार्ग करून दिलेला आहे। ही गाडी ज्यावेळेला कारवाई करण्यासाठी या परिसरामध्ये आलेली होती त्यावेळेला स्थानिक जे आहे ते काहीसे आक्रमक झालेले होते आणि महानगरपालिकेच्या ज्या गाड्या मस्जिदीचं तोडकाम करण्यासाठी आल्या होत्या त्या गाड्या आता या ठिकाणाहून निघताना आपल्याला पाहायला मिळतात। ते बघा गाड्या आहेत, धारावी पोलीस ठाण्याची ही सगळी दृश्य आहेत आणि धारावी पोलीस ठाण्याच्या समोर बाजूलाच जी मस्जिद होती ती मस्जिदीचा एक अनधिकृत भाग तोडण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी आज सकाळी आले होते। मात्र ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की ज्या महानगरपालिकेच्या गाड्या आहेत त्यांना आता काढता पाय घ्यावा लागलेला आहे। इथल्या धारावीच्या स्थानिक संतप्त जमावाकडून गोंधळ केल्यानंतर, विरोध केल्यानंतर महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांचं तोडकाम करणारं पथक आता या ठिकाणाहून जाताना पाहायला मिळतं आणि जे नागरिक आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी टाळ्या वाजवताना पाहायला मिळतात। अंगठा खाली करून ठेंगा सुद्धा महानगरपालिकेला या ठिकाणी दाखवला जातोय आणि त्यासोबतच आता कोर्टामध्ये या मशिदी प्रकरणी लढाई लढली जाईल असं बोललं जात आहे। महबूबे सुबानिया मस्जिदीला डिमोलिशनची नोटीस काल महानगरपालिकेने पाठवली होती आणि आज वर्षा गायकवाड यांनी धारावी पोलीस स्टेशन गाठल्यानंतर पोलिसांची आणि तसंच लीगल टीमची चर्चा केल्यानंतर आता पोलिसांकडून आश्वासन देण्यात आलेलं आहे की आज कुठल्याही प्रकारचं तोडकाम होणार नाही। आणि त्यानंतर आपण पाहतोय की महानगरपालिकेच्या ज्या गाड्या आहेत तोडकाम करण्यासाठी आलेल्या त्या आता पुन्हा एकदा जाताना पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। तर धारावीमध्ये तोडक कारवाईला आता 8 दिवसांची स्थगिती मिळालेली आहे आणि त्याच्यामुळे आता पालिकेच्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणाहून जात असल्याचं पाहायला मिळते। पालिकेच्या गाड्या या भागामधून आता पुढे गेलेल्या आहेत तर पालिकेचे अधिकारी सुद्धा आता या भागातून निघालेले आहेत। परिस्थिती या ठिकाणी नियंत्रणात येते आणि धारावीकरांना आवाहन करण्यात आलेलं आहे की प्रत्येकानं शांतता राखावी, सहकार्य करावं, प्रत्येकानं आपापल्या घरी जावं। ही तोडक कारवाई जी आहे ती स्थगित करण्यात आलेली आहे अशी माहिती वर्षा गायकवाड मुस्लिम समाजाचे बांधव यांच्याकडून देण्यात आलेली आहे आणि धारावीकरांना आपापल्या घरी जाण्याचं आवाहन, शांतता राखण्याचं आवाहन केलं जात आहे। मशिदीच्या अनधिकृत भागाच्या तोडक कारवाईला स्थगिती मिळालेली आहे। ही तोडक कारवाई करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी जे आहेत त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यावेळेला स्थानिक काहीसे आक्रमक झालेले होते। परिस्थिती हाताबाहेर जाते असं लक्षात येताच पोलिसांनी या भागामध्ये बंदोबस्त वाढवलेला होता आणि या पोलीस स्टेशनच्या बाहेर, धारावी पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती। आता यावर तोडगा निघालाय। वारंवार बोलतोय की या जिहादी मानसिकतेच्या लोकांना आमच्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये शरिया कायदा लागू करायचा आहे। एका बाजूला संविधान बचाव कायद्यानुसार ज्याला आपण अतिक्रमण म्हणतो आणि जे अतिक्रमण सिद्ध झाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या माध्यमातून तिथे आज तोडण्यासाठी त्यांच्या पूर्ण टीम आली तेव्हा तिकडच्या जिहाद्यांनी आज ते अतिक्रमण तोडायला दिलं नाही आणि त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या गाड्या पण फोडल्या। ही जी काय आरेरावी आणि ही जी काय दादागिरी आहे त्यांनी त्यांच्या पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये जाऊन दाखवावी।